नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली मिळवतो थेट तज्ञांकडून. खरं तर आपले सांधे, आपली हाडं जेवढी मजबूत असतात ना, तेवढंच आपलं शरीर छान निरोगी आणि मजबूत राहतं. त्यामुळे आज जागतिक संधिवात दिवस अर्थात वर्ल्ड आर्थरायटिस डे निमित्त आपण अतिशय महत्त्वाचा विषय निवडलेला आहे. आजचा आपला विषय आहे निरोगी सांधे आणि निरोगी जीवन. आणि ज्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कोपीचे सुप्रसिद्ध शस्त्रक्रिया विशारद डॉक्टर प्रमोद भोर. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. चर्चेला सुरुवात करूया, पण त्यापूर्वी सरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर प्रमोद भोर यांना वैद्यकीय क्षेत्रात एकूण 21 वर्षांहून अधिक प्रदीर्घ असा अनुभव आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबईत रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण अर्थात रोबोटिक नी रिप्लेसमेंट सुरू करणारे ते पहिले डॉक्टर आहेत. रुग्णांच्या फायद्यासाठी तंत्रज्ञान आणि डॉक्टरांचं कौशल्य एकत्र यावं अशी त्यांची कल्पना होती. रुग्णांना आणखी चांगले उपचार मिळावे म्हणून त्यांनी नवीन तंत्रज्ञान शिकून नवी मुंबईत पहिल्यांदा रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण सुरू केलं. त्यांनी आतापर्यंत 22,000हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि ज्यामध्ये 750हून अधिक रोबोटिक शस्त्रक्रियांचा समावेश आहे. डॉक्टर भोर हे वाशीच्या हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटल आणि खारघरच्या मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक विभागाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अचूक उपचारांद्वारे ते आजही रुग्णांचं आयुष्य अगदी बदलून टाकतात. अलीकडेच त्यांनी विद्यार्थी आणि डॉक्टरांसाठी अ कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईड टू रोबोटिक नी ऑर्थोप्लास्टी हे पुस्तक प्रकाशित केलंय. आता आपण चर्चेला आजच्या सुरुवात करूया. डॉक्टर, सुरुवातीला सांगा की आपण रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी सुरू केली, पण त्याआधी ही शस्त्रक्रिया कशी पार पाडली जायची बरं? जर आपण नी रिप्लेसमेंट सर्जरी हे असं पाहायला गेलं तर ही पारंपरिक पद्धतीने रेग्युलर पद्धतीने हे बऱ्याच वर्षांपासून होते. सो रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे गुडघ्या प्रत्यारोपण हे जवळजवळ मी म्हणेन 1968 पासून सुरुवात झालेली आहे त्याची. सो वर्षानुवर्ष आहे, साधारण 30 वर्ष आपण पकडू शकतो. 30 कुठे, जास्त झाले. इट इज मोर दॅन दॅट. 20 वर्षांपासून तर मीच करतोय. सो रोबोटिक्स डेफिनेटली हे नवीन आहे. हे लास्ट 4-5 वर्षांमध्ये जास्त हे आलेलं आहे. पण मॅक्झिमम जर आपण पाहायला गेलं तर पारंपरिक पद्धतीने हे पहिलं पण करत आलेलो आहोत. आधी जे करायचो त्यामध्ये असं असायचं की जे जॉईंट ओपन व्हायचा ते जास्त ओपन करायला लागायचं आपल्याला. सुरुवातीला ज्या वेळेला आम्ही सुरुवात केली त्यावेळेला जॉईंटची ओपनिंग जास्त असायची, ब्लड लॉस जास्त व्हायचा, बोन लॉस जास्त व्हायचा. हे सुरुवातीच्या काळातलं होतं. ऑपरेशनमध्ये जे जॉईंट वापरले जायचे ते त्याच्यामध्ये मूवमेंट तेवढी येत नव्हती. जॉईंटमध्ये तेवढी मूवमेंट यायची नाही. पेशंटला 0 डिग्री टू 90 डिग्रीपर्यंतच गुडघा वाकायला मिळायचा. त्यामुळे खाली बसणे, मांडी घालणे ह्या सगळ्या गोष्टी होत नव्हत्या. त्याचप्रकारे ते जॉईंटचं जे मटेरियल जे वापरलं जायचं ते फार काळ टिकण्यासारखं नव्हतं. त्यामुळे त्यांची लाईफ ऑफ द जॉईंट आपण जे म्हणतो ती बऱ्यापैकी कमी असायची. सो सुरुवातीच्या काळांमध्ये बिकॉज ऑफ ब्लड लॉस हे पेन पण पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंटला जास्त व्हायचं. त्यामुळे जे रिकव्हरी आहे ती बऱ्यापैकी स्लो व्हायची. सो पारंपरिक पद्धतीने म्हणणार नाही मी, हे आधीचं म्हणतो मी. आता पारंपरिक पद्धतीमध्ये पण बदल आलेले आहेत आणि ज्या प्रकारे आपण रेग्युलरली हे बेटर रिझल्ट्स आपण देतो. बरेचशे गोष्टींमध्ये चेंजेस आलेले आहेत. तर सुरुवातीला जे पारंपरिक पद्धतीने करतो 20-25 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी त्याच्यामध्ये हे काही लिमिटेशन्स त्यावेळेला जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये होते, ज्यामुळे रिझल्ट्स थोडेसे कॉम्प्रोमाइज असायचे. पण आता विथ टाईम इट इज बेटर अँड बेटर. अगदीच. आपण सांगितलं की पारंपरिक शस्त्रक्रिया पद्धतींमध्ये सुद्धा आता अनेक आधुनिक उपचार पद्धती आलेल्या आहेत, त्याकडे आपण वळणारच आहोत. पण पूर्वी ज्या पारंपरिक शस्त्रक्रिया केल्या जायच्या त्याचा सक्सेस रेट साधारण किती होता, आणि शिवाय त्यामध्ये जे सांधे बसवले जायचे गुडघ्यांमध्ये ते किती टिकाऊ होते? सो सक्सेस रेट हे नी रिप्लेसमेंटचा नेहमीच चांगला आहे. सो जर आपण पब्लिश्ड पेपर्सकडे जातो किंवा सायंटिफिक डेटाकडे जातो तर सायंटिफिक डेटामध्ये हे आहे की 10 ते 15% लोकांना थोडंसं अनहॅपीनेस असतो किंवा ते नाखुश असतात नी रिप्लेसमेंटकडे. पण जवळजवळ 85% ते 90% लोक खुश आहेत नी रिप्लेसमेंटनंतर. अच्छा. आणि पूर्वीच्या काळात हे पूर्वीच्या काळाचीच गोष्ट करतो मी. सो हे त्याच्यामध्ये असं असायचं की त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स होते पूर्वीच्या काळामध्ये.
सो आत्ताच्या काळामध्ये आपण नी रिप्लेसमेंट, गुडघा बदली, सांधे बदलीचं म्हणतो, त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स नाही, त्याच्यामध्ये बेटर मुवमेंट्स आलेत, लवकर रिहॅबिलिटेशन. पूर्वीच्या काळामध्ये रिस्ट्रिक्शन असे होते की टाईम जास्त लागायचा रिकव्हरीला. जो माणूस जर मी म्हणेन की रिकव्हरीचा जो टाईम आहे तो जवळजवळ 6 महिने ते 8 महिने राहायचा. पेशंट्सला समजायचं नाही की त्यांना म्हणजे इवन डॉक्टर्स आम्ही जे सांगायचो पेशंटला की हां बाबा तुम्ही 2 महिन्यात 3 महिन्यात बरोबर, पण पेशंट रिकव्हरी जवळजवळ 6 ते 8 महिने व्हायचा. त्याचबरोबर मुवमेंट्स हे यायचे नाहीत. सक्सेस रेट मात्र त्यावेळेलाही चांगलाच होता. जे जॉईंट्स आपण वापरतो जॉईंट्स जे वापरायचो त्यावेळेला, त्यांची लाईफ ही डेफिनेटली कमी होती कम्पेअर्ड टू जॉईंट्स आपण जे आत्ता वापरतो. आत्ता जे जॉईंट्स वापरले जातात ते फारच अत्याधुनिक म्हणेन किंवा त्याचं मटेरियल हे बेटर तोच आपला पुढचा प्रश्न आहे. आपण सांगितलं की पूर्वी 6 ते 7 महिने लागायचे पुनर्वसनासाठी, म्हणजे आपल्या पूर्वीच्या लाईफस्टाईलमध्ये परतण्यासाठी, आणि आता अर्थात कमी वेळ लागतो, म्हणजे अगदीच आपण आधुनिक शस्त्रक्रियेसाठी आधुनिक साधनं वापरतच असणार. जरा सविस्तरपणे सांगा आताच्या शस्त्रक्रिया कशा पार पडतात पारंपरिक. सो जर आपण पूर्वीचं रिहॅबिलिटेशन पहिलं पाहूया की पूर्वी रिहॅबिलिटेशन हे कसं व्हायचं की ज्यावेळेला आम्ही ती सर्जरी करायचो आधी, त्यामुळे ब्लड लॉस आणि बोन लॉस जास्त असायचा, स्टिचेस वगैरे असायचे, जखमा मोठ्या असायच्या, जे मसल आतलं जे स्नायू जो आहे तो आपण त्या प्रकारे ओपन केलेला असायचा. त्यामुळे रिकव्हरीला आम्ही थांबायचो की पहिला मी 40-50 वर्षा आधीची पण गोष्ट नाही करणे, मी 20 वर्षापूर्वीचीच गोष्ट करतो की माझ्याच पोस्ट ऑपरेटिव्ह रिहॅबिलिटेशनमध्ये फरक पडलेला आहे की त्यावेळेला मी पेशंटला आठवडाभर पायावर वजनच टाकायला द्यायचो नाही सुरुवातीला. मग त्याच्यानंतर ते 3 दिवसावर आलं आणि आज मी डे 1ला उभं करतो पेशंटला. सो तेवढा बदल आहे इन टर्म्स ऑफ रिहॅबिलिटेशन ऑल्सो. आता जर पाहायला गेलं आता ह्या वेळेला आपण जे कन्व्हेन्शनल पारंपरिक पद्धतीने जी नी रिप्लेसमेंट करतो त्याच्यामध्ये जखमा छोट्या असतात, जे आपण ओपन करतो आतले स्नायू हे मिनिमम ओपन केले जातात, गरज पडत नाही. आमचे जे शस्त्रक्रिया करायची पद्धत जी झालेली आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चेंजेस आलेले आहेत. रेग्युलरली ही सर्जरी होऊ लागलेली आहे. 20-25 वर्षापूर्वी मी जर असं पकडलं जाईल की देर वेर अ फ्यू सर्जन्स हू आर डुईंग इट, पण आजकाल नी रिप्लेसमेंट हे वन ऑफ द कॉमनेस्ट सर्जरी ही मी पकडू शकतो, जी ऑर्थोपेडिक सर्जन, प्रत्येक ऑर्थोपेडिक सर्जन म्हणेल की मी करतो. डेफिनेटली रिव्हिजन्स हे वेगळे झालं, पण नी रिप्लेसमेंट ही कॉमनेस्ट सर्जरी झाल्यामुळे ती प्रत्येक ऑर्थोपेडिक सर्जन करत असल्याने इट इज वन ऑफ द मोस्ट सिम्पल सर्जरी. मी असं कधी कधी मी माझ्या स्टुडंट्सलाही सांगतो की ही सिम्पल सर्जरी आहे, आरामात करता येते, पण काही बेसिक्स गोष्टी पाळल्या पाहिजेत. पोस्ट ऑपरेटिव्ह रिहॅबिलिटेशनसाठी म्हणजे ऑपरेशनच्या नंतर रिहॅबिलिटेशनसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही कमीत कमी मसल किंवा जे आतमध्ये जे आपण सॉफ्ट टिश्यू म्हणतो किंवा मसल्स आणि लिगमेंट जे आहेत त्यांना कमीत कमी हाताळणं हे फार महत्त्वाचं राहतं. ते आता झालं आहे. आधी तेवढं होत नव्हतं. आधी आम्ही जास्त ओपन करायचो कारण आम्हाला नॉलेजच त्याबद्दल कमी असतं. आता ज्या प्रकारे जॉईंट्स येतात किंवा इन्स्ट्रुमेंट जे वापरले जातात ते इन्स्ट्रुमेंट्स पण मिनिमल इन्व्हेजिव्हसाठी म्हणजे कमीत कमी ओपन करून आतमध्ये ते जॉईंट टाकण्यासाठी हे आम्हाला मदत करतात. त्यामुळे आम्हाला ते इझी पडतं, आरामात आम्हाला ते जॉईंट टाकता येतो. ते फरक झालेला आहे. खरं तर ना डॉक्टर, आता शस्त्रक्रियांचं प्रमाण याच्यामुळे सुद्धा वाढलंय, कारण पूर्वी लोकांना असं वाटायचं की आता म्हातारपण जवळ आलंय, आता काय गुडघे दुखणारच, सांधे दुखणारच, पण आता लोकांना हे कळलंय की या दुखण्यावर सुद्धा उपचार आहेत आणि म्हणून आता शस्त्रक्रियांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. आधीच्या कम्पॅरिझनमध्ये लोकांमध्ये जागरूकता आली आहे की हां मला दुखतोय गुडघा तर मला ती ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे, आणि लोकांना थोडा कॉन्फिडन्सही आलेला आहे की मी बरा होईन. आधी जर सांगायचं असेल 20 वर्षापूर्वी जर मी म्हटलं की नी रिप्लेसमेंट करा तर पेशंट माझ्या क्लिनिकमधून उठून बाहेर जायला तयार होतात, घाबरायचे लोक. सो आता तसं नाही आहे. त्यांना ते समोरासमोर चर्चा करतात की हे केल्याने काय होणार आहे, मला काय करता येईल, मला काय नाही करता येणार, तेवढे घाबरून जात नाही. शिवाय आपण त्यांचं व्यवस्थित समुपदेशन सुद्धा करत असतो. त्याच पद्धती म्हणजे त्याचं दुसरं एक कारण पण आहे की नंबर ऑफ नी रिप्लेसमेंट जर ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर नंबर ऑफ नी रिप्लेसमेंट्स पण वाढत चाललेत. लोकांना त्याच्याबद्दल क्लिअर कळायला लागलं आहे आणि दुखण्याबरोबर कोणी राहायचं नाही आहे मोकळं. म्हणजे लोकांना आधी कसं असायचं की मला गुडघे दुखणार आहे तर मी थांबतो, मला काय नाही, मी थांबतो, घरी बसतो. आता तसं नाही. आता सगळ्यांना फिरायचं आहे. क्वालिटी ऑफ लाईफ आपण जे म्हणतो की मला माझ्या ह्याच्यामध्ये आता माझं जरी वय 60 झालं आहे, 65 झालं आहे, मला फिरायचं आहे, मला माझी कामं करायची आहेत. सो जर तुम्हाला स्वतःहून सगळं करायचं आहे तर हे नी रिप्लेसमेंट केलेलं हे बेटर राहतं. एका स्टेजनंतर रिप्लेसमेंट ज्या वेळेला
गरज म्हणजे दुसरे काही उपचार कामच करत नाही त्याच वेळेला आपण नी रिप्लेसमेंट करतो. नी रिप्लेसमेंट हे त्याच्या आधी कधीच केलं जात नाही. सो एका वेळेनंतर ज्या वेळेला तुमचे बाकी सगळे मेडिसिन्स म्हणजे आम्ही जे ॲलोपॅथिक म्हणा किंवा आयुर्वेदिक म्हणा किंवा मसाजेस म्हणा हे सगळे ज्या वेळेला काम करणार नाही एका स्टेजनंतर ते काम करत नाही. मेकॅनिकल आहे त्याला रिप्लेसमेंटच लागणार आहे. स्टेज 4 ऑफ डिझीज रिप्लेसमेंट हेच उत्तर आहे. ज्यावेळेला ते करायचंच गरज आहे दुसऱ्या करून उपयोग नाही त्यामुळे पेशंट तयार होऊन ते करतात. अच्छा, आपण मगाशी सांगितलं की आता एवढे आधुनिक शस्त्रक्रिया बदल झालेले आहेत की आपण शस्त्रक्रिया झालेल्या दिवशी रुग्णाला उभं करतो. राईट. डॉक्टर उभं करता आपण त्याच दिवशी, पण अगदी खरं खरं सांगा की ते रुग्ण आपल्या आधीच्या लाईफस्टाईलमध्ये कधी परतू शकतात? सो आपण हे सुरुवातीपासून जाऊया. सो मी जर आपण पारंपरिक पद्धतीने म्हटलं किंवा 10-20-22 वर्षापूर्वीची गोष्ट जर केली, आधी आम्ही पेशंटला बेडवर ठेवायचो आठवडाभर. थोडा स्लो स्टेडी मुवमेंट्स चालू करायचो, हळूहळू गुडघा वाकवायला सुरू करायचो, 3-4 दिवसानंतर उभं करायचो विथ हेल्प ऑफ वॉकर, म्हणजे वॉकर पकडून उभं करायला लावायचो आणि मग हळूहळू चालणे हे सगळ्या गोष्टी करायचो. पण त्याच्याने पेशंटचं पोस्ट ऑपरेटिव्ह पेन वाढतं. कारण स्टिफनेस येतो, म्हणजे पेशंटचा स्नायू अजून आकडतो, हालचालच होत नाही. हालचाल न झाल्यामुळे गुडघे अजून आकडतात, त्यामुळे पेशंटला जास्त ऑपरेशनच्या नंतर पेन होतं. सो सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड त्याच्यामुळे आम्ही हळूहळू हे झालं की जसं आपल्याला मसल्स लिगामेंट्स हे कमी कट करायला लागतं. इव्हन पारंपरिक पद्धतीने केलेले नी रिप्लेसमेंट्स पण आम्ही संध्याकाळच्या वेळेला, सकाळी ऑपरेशन केलेले पेशंटला संध्याकाळी मी पाय खाली सोडून बसवतो, उभं करतो, चालवतो. दुसऱ्या दिवशी पेशंट ते चालतात, 3ऱ्या-4थ्या दिवशी घरीही जातात. वॉशरूमला जाणे वगैरे हे सगळं हॉस्पिटलमध्येच सुरू केलं जातं. पेशंट्स 10 ते 15 दिवसात टाके वगैरे सगळे हे आपण काढतो. तरी पण व्यायाम करणे, एक्सरसाइज करणे हे घरी चालू ठेवावे लागतात. घरी फिजिओथेरपीशी मदत लागते. दॅट डिपेंड्स फ्रॉम पेशंट. स्वतःहून करतात तर त्यांना गरज नाही लागत, ज्यांना गरज, जे स्वतःहून नाही करत त्यांनी ती मदत घ्यावी हे नॉर्मली आम्ही सांगतो पेशंटला. हे सगळं करता करता 1.5 ते 2 महिन्यात पेशंट पूर्णपणे रिकवर करतो. माझा पेशंट नॉर्मली टाके निघाले की 15 दिवस झाले की पेशंट खाली बिल्डिंगमध्ये वगैरे चालायला लावतो. आय मेक इट अ पॉईंट टू टेल द पेशंट. मी सांगतो पेशंटला की तुम्ही चाला. जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स येणार नाही. तुमचा कॉन्फिडन्स येणार नाही तर रिकव्हरी डिले होणार आणि स्नायू पण आकडणार. हो, अजून स्ट्रेंथ पण वाढत नाही. त्याचबरोबर काही फॅक्टर्स असे असतात, जसं तुम्ही 65 आहात, 65 आहात आणि तुम्ही 75 आहात, तर 65 इयर ओल्ड पेशंट हा लवकर रिकवर करणार. आता तुम्हाला माहिती आहे तुम्हाला नी रिप्लेसमेंट लागणार आहे, तर इट इज नॉट गुड टू वेट टिल 75. कारण तोपर्यंत तुमचे स्नायू अजून कमजोर होतात, तुमच्या हाडामध्येची झीज पण वाढलेली असते, त्यामुळे तुमचं रिकव्हरी अजून स्लो होणार आहे. सो इट इज ऑलवेज बेटर दॅट यू गो हेड अँड गेट इट डन. ज्यावेळेला आपल्याला करायचं आहे, माहितीच आहे, लागणारच आहे, ज्यावेळेला डाऊट आहेत, ओपिनियन्स घ्या. सो मी हे सांगेन की डाऊट्स आहेत, ओपिनियन्स घ्या, डॉक्टरांचे, ऑर्थोपेडिक सर्जन्सचे ओपिनियन्स घ्या जे नी रिप्लेसमेंट करतात. तुम्हाला त्यांच्यावर कॉन्फिडन्स आहे, दुसऱ्या डॉक्टरांचे घ्या, तिसऱ्या डॉक्टरांचे घ्या. पण जर गरज आहे तर करून घ्या. अंगावर ते काढू नका, त्याच्याने तुमचंच नुकसान होणार आहे. बरोबर आहे. डॉक्टर, गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसनामध्ये फिजिओथेरपीची भूमिका अतिशय महत्त्वाची असते असं आपण सांगितलं, कारण स्नायू मोकळे व्हावे यासाठी. हे जरा सविस्तरपणे सांगाल? सो फिजिओथेरपी हे सगळ्यात महत्त्वाची पोस्ट ऑपरेटिव्ह रिहॅबिलिटेशनमध्ये फार महत्त्वाची आहे. फिजिओथेरपी याचा अर्थ हे नाही आहे की तुम्ही प्रत्येक वेळेला फिजिओथेरपिस्टला घरी बोलून व्यायाम त्यांच्याकडनंच करून घ्यायला पाहिजे. फिजिओथेरपीचा अर्थ आहे की व्यायाम, पोस्ट ऑपरेटिव्ह एक्सरसाइजेस, म्हणजे जर मी सांगितलं गुडघा वाकवायचा, सरळ करायचा, हे पूर्ण व्यायाम करायचा आहे, तर आपल्याला ते व्यायाम रोज कमीत कमी 2 ते 3 वेळा, 4 वेळा करायला पाहिजेत घरी. तर फिजिओथेरपिस्ट तुमच्या घरी समजा एकदा आला दिवसातनं, पण तुम्ही घरी स्वतःहून व्यायाम केले, कारण ते व्यायाम फार सोपे असतात, ते स्वतःहून जरी व्यायाम केले तरी पेशंटची रिकव्हरी फास्ट होतं. जो पेशंट चांगल्या प्रकारे व्यायाम करतो तो 1.5 महिन्यात रिकवर होतो. 1 ते 1.5 महिन्यात छान रिकवर होतो. ज्यांनी थोडा डिले केला त्यांना 2-2.5 महिने लागतात. दॅट डिपेंड्स अपॉन. तो फिजिओथेरपी, त्यांचा गायडन्स प्लस फिजिओथेरपिस्ट, मी म्हणेन अप टू सर्टन एक्सटेंट मी सांगतो पेशंट्सला की तुम्ही फिजिओथेरपिस्टला कमीत कमी 2दा आठवड्यातनं बोलवा किंवा 3दा आठवड्यातनं बोलवा, कारण दे रिपोर्ट बॅक टू अस. पेशंट आम्हाला पण सांगतात की हा पेशंट करत नाही आहे. सो जो पेशंट करत नाही त्यांना आम्ही मागे परत त्यांच्या लागतो की तुम्ही ह्या प्रकारे करा. आता मी पेशंट्सला, प्रत्येक ह्या पेशंटला सांगतो की तुम्ही मला जर तुम्ही येऊ शकत नाही माझ्याकडे परत पोस्ट ऑपरेटिव्ह, तुम्हाला व्हिडिओ तरी मिनिमम पाठवा, तुमची मूवमेंट किती आहे, हालचाल किती आहे हे बघण्यासाठी. सो फिजिओथेरपीचा अर्थ हे नाही आहे की तुम्ही फिजिओथेरपिस्ट घरी बोलवायलाच पाहिजे आपल्याला.
व्यायाम करणे हे सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे. सो व्यायाम स्वतःहून करायला लागतात. जरी फिजिओथेरपिस्ट असेल, घरचे कोण मदत करत असतील, कोणाची तरी मदत घेऊन, पण फिजिओथेरपी इज मोस्ट इम्पॉर्टंट. सगळ्यात महत्त्वाचं रिकव्हरीला. एवढं माझं सर्जरी महत्त्वाची आहे, मी प्रत्येक पेशंटला सेम सर्जरी करतो. प्रत्येक पेशंटला मला सेम रिझल्ट द्यायचे आहेत, पण त्याचा सगळा जो हे आहे की तो तुम्ही पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंट कसा व्यायाम करतो हे फार महत्त्वाचं आहे रिकव्हरीमध्ये. म्हणजे एकूणच सुदृढ सांध्यांसाठी व्यायाम मस्ट आहे. व्यायामाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. जरी आपली गुडघ्यांची शस्त्रक्रिया झालेली नसली तरी एकूणच आपले सांधे भक्कम राहावे यासाठी किमान अर्धा तास तरी व्यायाम करायला हवा. बरोबर? डेफिनेटली. सो रेग्युलरली वॉक्स ठेवणे, म्हणजे जर आपल्याला टाळायचं आहे तर रेग्युलरली वॉक्स ठेवणे, वजन कमी ठेवणे हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अगदीच. आता अगदी महत्त्वाचा प्रश्न डॉक्टर, आता वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ना रोबोटिक शस्त्रक्रियेचं प्रमाण फार वाढलंय. गुडघ्यांसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया कशी फायदेशीर ठरते? सो बेसिकली रोबोटिक नी रिप्लेसमेंट हे म्हणजे बेसिकली एक रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट आहे. रोबोट हे मला असिस्ट करतो नी रिप्लेसमेंट. सो रोबोटिक असिस्टेड जे नी रिप्लेसमेंट असतं त्याच्यामध्ये मला प्रिसिशन मिळतं. मला एकदम परफेक्ट गुडघा पेशंटच्या हिशोबाने बसवता येतो. तो परफेक्ट अँगलमध्ये बसवता येतो. परफेक्ट अँगलमध्ये बसवला आल्यामुळे काय होतं की जो पेशंट अर्ली रिहॅबिलिटेशन म्हणजे पटकन चालायला लागतो, त्याचं पोस्ट ऑपरेटिव्ह म्हणजे प्लॅनिंग जे आम्ही करतो त्याच्यामुळे पोस्ट ऑपरेटिव्ह इंट्राऑप जे आहे रक्तस्राव हे कमी असतो, ब्लड लॉस कमी असतो, बोन लॉस कमी असतो. कारण रोबोटिकमध्ये प्लॅनिंग हे बेटर असतं आणि प्रत्येक पेशंटच्या हिशोबाने वेगळं प्लॅनिंग असतं. सो ज्या वेळेला आम्ही पारंपरिक पद्धतीने करतो, माझ्याकडे एक फिक्स जिग असते, त्याच्याने आम्ही बोन कट करतो, तर ते बोन तेवढंच कट होणार आहे. पण रोबोटिकमध्ये बोन किती कट करायचं हे प्रत्येक पेशंटला आम्हाला वेगळं डिसाईड करू शकतो. आम्ही पेशंटच्या हिशोबाने आम्ही डिसाईड करू शकतो. पेशंटच्या हिशोबाने डिसाईड केल्यामुळे बोन लॉस कमी, ब्लड लॉस कमी आणि पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरी ही फास्ट होते. सो माझा रोबोटिकचा पेशंट वॉकर हे लवकर सोडतो ॲज कम्पेअर्ड टू माय नॉन रोबोटिक पेशंट म्हणजे पारंपरिक पद्धतीने केलेला पेशंट. प्लस सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणेन की प्रत्येक पेशंटला मी सिमिलर रिझल्ट देऊ शकतो. मिररिंग ऑफ माय बेस्ट रिझल्ट हे मी रोबोटिकमध्ये देऊ शकतो. माझा जो रोबोटिक मी जी रोबोटिक पद्धत वापरतो त्याच्यामध्ये एक CT स्कॅन करावा लागतो. त्या CT स्कॅनमध्ये मी लॅपटॉपवरती आदल्या दिवशीच प्लॅन करतो की ह्या पेशंटला हे साईज ऑफ इम्प्लांट आणि एवढं बोन कट होणार. दुसऱ्या दिवशी सर्जरी करताना मी ज्यावेळेला बोनवर मार्किंग करतो, बोनवर मार्किंग करून ते कन्फर्म केलं जातं की हाच पेशंट आणि त्याचाच CT आहे. अच्छा. आणि फायनल मग रोबोट हां. सो प्रिसिशन हे फार महत्त्वाचं आहे रोबोटिक आणि सेम रिझल्ट्स रिपीट करणे हे फार महत्त्वाचं रोबोटिक्समध्ये येतं. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की 10 ते 15% लोक जे नाखुश आहेत, रोबोटिकचं बेसिक आहे की ते 10 ते 15% जे नाखुश आहेत ते 1% वर यावं. ह्याच्यासाठी रोबोटिक्स थोडंसं काम करतं. अच्छा. आणि सक्सेस रेट किती असतो सर रोबोटिक्सचा? सो फ्रँकली स्पीकिंग मी 750च्या वरती रोबोटिक्स केलेत आतापर्यंत. टचवूड देवाच्या कृपेने म्हणेन मी की सगळे सक्सेसफुल आहेत. सो रोबोटिक्समध्ये सक्सेस रेट वाढतो. देर आर मल्टिपल पेपर्स म्हणजे सायंटिफिक डेटा पण आहे ज्याच्यामध्ये सांगितलं जातं की जे रेडिओलॉजिकली आउटकम जे आहेत, पोस्ट ऑपरेटिव्ह आउटकम्स आहेत ते बेटर आहेत पारंपरिक पद्धतीपेक्षा. लाँग टर्म रिझल्ट्स अजून अवेटेड आहेत डेफिनेटली, कारण लाँग टर्मचा अर्थ असतो 20 वर्ष. कारण कधीही लाँग टर्म अवेट जे आहेत ते अवेट. तरी पण कम्प्युटर नॅव्हिगेशनचे लाँग टर्म रिझल्ट्स, जे कम्प्युटर नॅव्हिगेशन आधी वापरलं जायचं त्याचे पारंपरिक पद्धतीपेक्षा कम्प्युटर नॅव्हिगेशनचे रिझल्ट्स बेटर आहेत. त्यामुळे रोबोटिक डेफिनेटली विल कम बेटर, कारण कम्प्युटर नॅव्हिगेशनपेक्षा रोबोटिक हे पुढचा स्टेप आहे. सो हां, रोबोटिकमध्ये सक्सेस रेट हा पारंपरिक पद्धतीपेक्षा बेटर आहे. आय वूड से इट गोज टू अराउंड 95 to 98% कम्प्लिटली. अच्छा. आणि डॉक्टर रोबोटिक शस्त्रक्रिया सुरक्षित असते? डेफिनेटली फार सुरक्षित असते. रोबोटमध्ये देर आर मल्टिपल चेक्स. ऑपरेशन पेशंट भूल द्यायच्या आधी देर इज अ नॉन स्टेराईल चेक. जो रोबोट पूर्णपणे क्लिअर चालतो नाही चालतो हे बघितलं जातं. आफ्टर द पेशंट इज इंड्यूस म्हणजे भूल दिल्यानंतर परत चेक केलं जातं आणि काहीही थोडं जरी त्याच्यामध्ये फरक असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल रोबोटिक स्टॉप होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲज अ सर्जन आम्ही
ते मध्येच थांबवू शकतो आणि वी कॅन टेक ओव्हर द सर्जरी ॲट एनी टाईम. अच्छा डॉक्टर, आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. आज आहे जागतिक संधिवात दिवस. या निमित्ताने आपण आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल अगदी थोडक्यात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तो ट्राय करा की सुरुवातीला ज्या वेळेला तुम्हाला गुडघे किंवा सांधे दुखतात त्याच वेळेला त्याची ट्रीटमेंट करा आणि पुढे वाढून देऊ नका, म्हणजे तुम्हाला गुडघे बदली किंवा सांधे बदली हे लागणार नाहीत. प्रयत्न म्हणजे एक्सरसाइजेस, व्यायाम, डॉक्टरांना भेटा, पण ट्रीटमेंट करून घ्या. थँक्यू. अगदीच डॉक्टर, आज आपण या चर्चेत सहभागी झालात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.